श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1267. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये सद्गुरूंच्या वरद हस्ताचा महिमा अभ्यासत होतो. हा एक परिसस्पर्श आहे, एक दिव्य असा सद्गुरूच्या हस्ताचा झालेला स्पर्श आहे की ज्याच्यामुळे एक दिव्य क्रांती आपल्या अंतरंगामध्ये घडून येते. किती वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद एकाच वेळेला उदयाला येतात. हे सद्गुरूचे चरण आपल्या जीवनामध्ये येणं हेच खऱ्या अर्थाने सद्भाग्याचे लक्षण आहे. भुशुंडीजींना लोमस मुनींच्या रूपाने ते सद्भाग्य प्राप्त झालं. प्रत्यक्ष परमात्म्यानेच त्यांच्यावरती हा अनुग्रह केलेला आहे आणि त्यांना त्यांच्या कल्पनेच्या पलीकडं, जसं श्री महाराज म्हणतात ना की तुम्ही तुमचं मागणं बंद केलं की माझं देणं सुरू होतं, आणि जेव्हा माझं देणं सुरू होतं तेव्हा तुमची झोळी फाटून जाते. अशी ही विलक्षण लोमश मुनींच्याकडून आशीर्वादांची प्राप्ती भुशुंडीजींना झालेली आहे. त्यातील आपण एकेका गुणधर्माचं काल चिंतन बघितलं. सज्जनो, आपण या प्रदीर्घ दोह्याचं गायन कालच केलेलं आहे आणि त्यामुळं आज आपण थेट या उर्वरित चौपायांच्या चिंतनामध्ये प्रवेश करणार आहोत. आपल्याला आठवत असेल सज्जनो की भुशुंडीजींनी हा संवाद छेडला होता की मी हे सगळं कावळ्याचं शरीर कशा पद्धतीने प्राप्त केलं, मला हे रामचरितमानस कशा पद्धतीने प्राप्त झालं. अर्थात यामाग गरुडाची जिज्ञासा होतीच, यात काही शंका नाही. परंतु या दोघांच्या संवादामधून आमच्यासारख्या सामान्य जीवांना परमार्थाची केवढी गुह्यता त्यांनी प्रदान केलेली आहे. हे आहे सज्जनो संवाद शास्त्राचं महात्म्य. बघा, श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद घडला, त्यामध्ये अर्जुनाचा विषाद योग होता. श्रीकृष्णाचा हा पूर्ण चंद्रमा अर्जुनाला एखाद्या चातक रूपामध्ये जो हे प्रश्न विचारतोय त्यालाही आपली समस्त गीतारूपी सुंदर ही ज्ञानाची गंगा उपलब्ध करून देतोय. समर्थ आणि कल्याण शिष्यामध्ये संवाद झाला. समर्थांनीच कल्याणाच्या हृदयामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण केले आणि त्या संवादातून विलक्षण ग्रंथ घडला, तो आहे दासबोध. रामचरितमानसमध्ये तर 4 घाटांवरती संवाद चाललेला आहे. महादेव पार्वतीचा एक घाट आहे, भरद्वाज आणि याज्ञवल्कांचा एक घाट आहे, भुशुंडी आणि गरुडाचा एक घाट आहे, तर गोस्वामी आणि त्यांचं स्वतःचं मन यांचा एक संवादाचा घाट आहे. अशा या 4 घाटांवरती हा संवाद चाललाय. सज्जनो, या विलक्षण संवादांमधून जी ही ज्ञानरूपी गंगा प्रवाहित झालेली आहे त्याने किती लोकांची, कोट्यावधी जीवांची अंतःकरण शुद्ध करून टाकली. खरोखर या कलियुगाचा जर प्रभाव आज सगळ्यात जास्त कुठं बघायचा असेल तर तो आपल्या मनामध्येच आपल्याला दिसतो. कुठं लांब जास्त जाण्याची गरज नाही. हा कली आमच्या मनाला नित्य अस्थिर ठेवतो. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की बघा, आमचं मन देखील आता इतकं चंचल झालंय की जो आमचा नित्य मोबाईल आहे ना आपल्या बरोबरचा, त्याच्यावरती 2 किंवा 3 मिनिटापेक्षा जरी एखादी मोठी पोस्ट आली तरी आपण ती ऐकू शकत नाही, आपलं मन एकाग्र होऊ शकत नाही. परंतु या कलियुगामध्ये ही रामकथा नामक गंगा आज घरोघरी या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचते आणि 30-35 मिनिटाचा हा दररोजचा आपला संवाद एकाग्रतेने, माझे काही श्रोते तर असे आहेत की दिवसातून 3-3, 4-4 वेळा ऐकणारे आहेत. तेवढी एकाग्रता, तेवढी स्वस्थता
या मनाला आम्हाला रामकथा प्रदान करते, हे आम्हाला स्पष्टपणे दिसतंय. सज्जनो, हा संवाद आहे माझा माझ्या स्वतःशीच, आणि या संवादातून देखील आम्हाला या रामकथेचे तुषार मनाला स्वस्थता मिळवून देतात. भुशुंडी आणि गरुडाचा देखील हा संवाद, ज्याच्या आधाराने त्यांनी आपल्या या चरित्रातले ही 4 प्रश्न जे गरुडाने विचारले होते त्याची अत्यंत सविस्तरपणे उत्तरं दिली, त्या आधाराने आम्हाला देखील विलक्षण विश्राम प्राप्त होतो. बघा, संवादाचा आणखीन एक सुंदर डायमेन्शन, एक सुंदर आपल्याला परिणाम या दोघांच्या चाललेल्या या ज्ञान चर्चेमधून प्राप्त होतो की संवाद कसा असावा, अत्यंत निर्मळ असावा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लपवाछपवी नसावी, कुठल्याही प्रकारची स्पर्धा नसावी. भुशुंडी आणि गरुडाचा संवाद हा असाच आहे, आणि त्यामध्ये मला भुशुंडींच्या बद्दल तर नितांत आदर आहे, श्रद्धा आहे, परंतु मला विशेष कौतुक गरुडाचं वाटतं. कारण लौकिक दृष्टीने गरुड हा वैकुंठातून आलेला आहे, तो विष्णू वाहक आहे, परंतु एवढ्या मोठ्या स्थानावरून तो भूलोकावरती या नीलगिरी पर्वतावर एका कावळ्याच्या कडून रामकथा समजून घेतोय. मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह ठेवत नाहीये, कुठल्याही प्रकारची आढ्यता ठेवत नाही. आणि सज्जनो, संवादासाठी जेव्हा दोघंही जण एका मानसिक समान पातळीवरती येतात तेव्हाच तो संवाद खऱ्या अर्थाने बहरतो. जसं संगीतामध्ये देखील जुगलबंदी करायची असेल तर 2 अनुकूल गायक एका अनुकूल रागामध्येच किंवा एका अनुकूल विशिष्ट स्वरलयीमध्ये जर गात असतील तर ती जुगलबंदी देखील मनाला प्रसन्नता देते. त्याप्रमाणे सज्जनो, इथं भुशुंडी आणि गरुड देखील एका विशिष्ट पातळीवरून हा संवाद करतायत. आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आढ्यता न ठेवता गरुड सर्व प्रश्न भुशुंडीजींना विचारतात, आणि भुशुंडी देखील कुठलाही आडपडदा न ठेवता सगळं काही जसं आहे तसंच्या तसं गरुडाला विदित करतायत. गरुडाने जे 4 प्रश्न विचारले होते त्या 4ही प्रश्नांची उत्तरं भुशुंडीजींनी दिली. पहिला प्रश्न होता की तुम्हाला हे कावळ्याचं शरीर कशामुळे प्राप्त झालं. लोमश ऋषींच्या कथेतून शापाच्या आधाराने हे कावळ्याचा देह प्राप्त झाला, इथपर्यंतची कथा भुशुंडीजींनी गरुडाला सांगितली. दुसरा प्रश्न असा होता की तुम्हाला हे रामचरित मानस कुठं प्राप्त झालं. कालच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की सद्गुरूचा वरदहस्त जेव्हा मस्तकी पडतो तेव्हाच या सगुण ब्रह्माची उपासना करवणारा हा ग्रंथ आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो. ते रामचरित मानस सद्गुरू मुखातून भुशुंडीजींना प्राप्त झालं आणि ते त्यांनी अत्यंत प्रांजळपणे गरुडाला सांगितलं. तिसरा प्रश्न होता की महादेवाकडून मी ऐकलंय हे भुशुंडीजी, जेव्हा या समस्त ब्रह्मांडाचा प्रलय होतो, जेव्हा कल्पांत होतो, तेव्हा देखील आपला नाश होत नाही, हे कसं शक्य आहे. तर या मागे देखील भुशुंडीजींना लोमश मुनीने दिलेला आशीर्वादच कारणीभूत आहे की तू इच्छा मरणी राहशील. सज्जनो, जो नामामध्ये रत आहे, जो भगवंताच्या भक्तीमध्ये लिप्त आहे, तो मरणाचं देखील भान विसरून जातो. बरं, जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की मला तू पुन्हा पुन्हा जन्माला घाल, काही हरकत नाही, कारण मला पुन्हा गर्भवासी होऊन तुझं गुणच गायचंय, आणि जर पुन्हा गर्भवासी होऊन गुणच गायचे तर मग हा जन्म का नको. त्यामुळे भुशुंडी देखील भगवंताच्या भजनामध्ये मृत्यूला विसरून गेलेले आहेत. खरोखर जीवनामध्ये जर अत्यानंदित राहायचं असेल, मृत्यूच्या भयाला देखील विसरायचं असेल तर भजन हा एकच उपाय आहे. इतकं मनापासून त्या रामाला आळवावं की चित्तातली काळजीची गाठोडी कुठच्या कुठं वाहून जावीत. असे हे भगवंताचं अति उत्कट भजन भुशुंडीजी करतायत, आणि त्यामुळं कल्पांतामध्ये देखील त्यांच्यापर्यंत या काळाचा प्रभाव येत नाहीये. आणि चौथा प्रश्न गरुडाने विचारला होता की आपल्या या आश्रमामध्ये आल्यानंतर
माझे सगळे मोह, माझा सगळा संदेह कुठं उडून गेला. या मागे देखील गुरुचा आशीर्वादच आहे की तू ज्या आश्रमामध्ये भजन करत राहशील त्या आश्रमाच्या 4 कोस अंतरापर्यंत माझी माया फिरकणार देखील नाही. अशा रीतीने सज्जनो, भुशुंडीजींनी या 4ही गोष्टींच्या मागे दडलेलं रहस्य आणि हा अत्यंत सविस्तर वृत्तांत गरुडाला सांगितलेला आहे. जेव्हा या लोमश मुनींच्या मुखातून ही अशी आशीर्वादांची मांदियाळी भुशुंडीजींना प्राप्त झाली, तेव्हा गुरुच्या या आशीर्वादाला प्रत्यक्ष या अस्तित्वाने देखील अनुमोदन दिलं. सुनी नभ गिरा हर्ष मोहि भयहूं, प्रेम मगन सब संशय गयहूं. आकाशवाणी अशा पद्धतीने झाली की हे लोमश मुनी, आपण धन्य आहात. आपण दिलेले हे सगळे आशीर्वाद सत्य होतील, तुमचं वचन सत्य होईल. हा कर्म मन आणि वचनाने माझा भक्त आहे. सज्जनो, या रामायणामध्ये आकाशवाणीचं महत्व विलक्षण आहे. मी माझ्या सर्व श्रोत्यांना निवेदन देतो की रामायणामध्ये किती प्रकारच्या आकाशवाणी झालेल्या आहेत त्याचे एकदा संशोधन करा. किंबहुना मला तर वाटतं की एक रामकथा मानस आकाशवाणी या रूपानेच करायला हवी. वेगवेगळ्या प्रकारच्या आकाशवाणी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि मला असं आठवतं की मी आकाशवाणीचा तुम्हाला संदर्भ देताना सांगितलं होतं की बऱ्याचदा तुम्ही एखाद्या गोष्टीचं सफाई, एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही तुमचं कार्य करत राहा. वेळ प्रसंगी तुमच्या या मौनाचं अनुमोदन अस्तित्व देतं आकाशवाणीच्या रूपाने. आकाशवाणी हे गहन रहस्य आहे या रामचरितमानसमध्ये, जिथं प्रत्यक्ष भगवंताने देखील स्वतः समोर उभं असताना लक्ष्मणाला विश्वासात घेण्यासाठी आकाशवाणीचा आधार घेतला चित्रकूटावरती. जेव्हा लक्ष्मण प्रभू रामचंद्रांना म्हणतो की तुम्ही साधू आहात, तुम्हाला सगळी सृष्टी साधुमय दिसते, परंतु भरत तसा नाही. त्याचा हा संताप कदाचित त्या दिवशी रामाच्या वाणीने देखील विश्राम पावला नसता. अशा लक्ष्मणाला आकाशवाणीच्या आधाराने प्रभू रामचंद्रांनी शांत केले. प्रत्यक्ष ईश्वरीय वाणी, ही अस्तित्वाची वाणी जणू काही आपल्या अवतीभोवती वाटच पाहत असते की कोणीतरी असा भुशुंडी सारखा एक आर्त साधक तयार होईल आणि त्याच्यावरती जेव्हा सद्गुरू वरदहस्त ठेवतील त्यावेळेला त्या वरदहस्ताचं अनुमोदन आम्ही आमच्या शब्दांमध्ये करू. अशी ही आकाशवाणी भुशुंडीजींना विलक्षण आनंद देऊन गेलेली आहे. प्रेम मगन सब संशय गयहूं. या त्यांच्या अनुमोदनाने भुशुंडीजींच्या मनातले उरले सुरले, म्हणा तसेही कुठले संशय राहिलेच नव्हते. परंतु कदाचित लोमश मुनी भावविश्वामध्ये जाऊन तर आपल्याला हे एवढे आशीर्वाद देत नाहीत ना, असा एक छोडा संदेह कदाचित आपल्याला येऊ शकतो. परंतु सज्जनो, सद्गुरू हा नित्य विवेकाच्या सिंहासनावरती आरूढ आहे. तो कधीही जरी भावविश्वामध्ये जगत असला तरी तो वास्तविकतेला सोडून बोलत नाही. मी आपणास ते वाक्य सांगितलं होतं ना की सद्गुरू हा आस्तिक आणि नास्तिक याच्या पलीकडे असतो. तो खऱ्या अर्थाने वास्तविक असतो. लोमश मुनींनी भुशुंडीजींचा अधिकार बघूनच त्यांना हे एवढे वरदहस्त प्रदान केलेले आहेत. आणि मग त्याच्यावरती या अस्तित्वाचं अनुमोदन होताच भुशुंडींच्या मनातले सर्व संशय निघून गेले. त्यांनी मुनींना विनंती केली, आज्ञा घेऊन त्यांच्या चरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक होऊन भुशुंडीजींनी आकाशामध्ये उड्डाण केलेले आहे. खरोखर आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा, अशी ही मुक्त अवस्था भुशुंडी या कावळ्याच्या रूपामध्ये अनुभवतायत. कदाचित हे कावळ्याच्या रूपामध्ये झालेलं त्यांचं पहिलं उड्डाण होतं. आणि त्या उड्डाणातून त्यांना आता या रामभक्तीलाच केवळ आपल्या हृदयामध्ये अनुभवायचं होतं.
त्यासाठी ते निघाले एका एकांतिक स्थानामध्ये. तो आता हा रामचंद्राचा जो दुर्लभ वर प्राप्त झालाय भक्तीचा, आता तो आपण आपल्या कर्माच्या आधाराने घालवायचा नाही, आता त्याला प्राणापलीकडे सांभाळायचं. असा विचार करून भुशुंडीजी या नीलगिरी पर्वतावरच्या एकांतिक आश्रमामध्ये आले. आणि भजन करता करता न जाणे किती काळ निघून गेलेला आहे. भुशुंडी म्हणतात, इहा बसत मोही सुनुख गईसा, बीते कल्प 7 अरु 20. भजन करता करता न जाणे किती वेळ निघून गेला कळालंच नाही. 27 कल्प. 27 कल्प सज्जनो. एक कल्प मी आपणास सांगितलं ना की या पृथ्वीवरचं 43,20,000 वर्षाचं एक कल्प असतं. माझं गणित कच्चं आहे, आता तुम्हीच गुणाकार करून बघा. गुणिले 27 म्हणजे अगदी अर्धा लाखाच्या हिशोबाने जरी गेलो तरी मला वाटतं साधारणतः 13 कोटी वर्ष म्हणजे 27 कल्प आहेत. 13 कोटी वर्ष भजन चालू आहे भुशुंडीजींचं. त्यामध्ये देखील 13 शब्द आहे. 13 कोटी वर्ष. काय भजनाचा प्रभाव आहे. म्हणतात ना की भजनावरती कलिकाळाचा प्रभाव चालू शकत नाही. हे त्याचं जिवंत उदाहरण आहे सज्जनो. श्री महाराजांच्या चरित्रामध्ये त्या अबूच्या जंगलामध्ये जो योगी महाराजांच्याकडे पाहून डोळे उघडतो म्हणतोय रामजन्म झाला का, तो किती काळ आधीपासून तिथं साधनेला बसलेला आहे. काळावर सत्ता गाजवणारं हे भजन आहे. भगवंताचं नाम आहे. भुशुंडीजींचं चरित्र आम्हाला साधनेसाठी उद्युक्त करते की बाळा, केवळ या 2-5 माळा 10 माळा याचा पुरुषार्थ किती काळ गाणार, कशाची प्रौढी मिरवणार. काही लोक म्हणतात अहो आम्ही दिवसभर जप करतो 12 तास 13 तास. खरोखर जेव्हा भुशुंडीजींची ही 13 कोटीची स्थिती आपण बघतो आणि ते किती सहजपणे सांगतायत. बघा, जसं रामाने आपल्या आईला सांगितलं की आई अगं आत्ता वनात जाऊन येतो, 4 आणि 10 वर्ष झालीच म्हणे. भुशुंडीजी देखील त्याच सहजतेने गरुडाला सांगतात की बीते कल्प 7 अरु 20. 7 तर कल्प झालीत आणि काय 20 पुढं. 27 कल्प 13 कोटी वर्ष. एवढा काळ भगवंताचं भजन चालू आहे. आणि भजनामध्ये मग जो वरदहस्त लोमश मुनीने दिलेला आहे की तू जिथं पाहिजे तिथं जाशील. महादेवाने देखील ते वरदान दिलेलं आहे. आणि ते वरदान मग कुठल्या गोष्टीसाठी वापरायचं याचा विवेक भुशुंडीजींच्याकडे आहे. बघा, भगवंताने जर तुम्हाला उद्या असं वरदान दिलं की तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही जाऊ शकता, तर कदाचित आपण अत्यंत प्रामाणिकपणे विचार केला तर भुशुंडीजींसारखी इच्छा आमच्या मनामध्ये येणं हे व्यावहारिक पातळीवरती तसं दुर्मिळ आहे की जर मला ते जायचंच आहे तर मी कल्पामध्ये केवळ एकदाच हे वरदान वापरेन. आणि ते एकदाच वरदान वापरून मी हे नीलगिरी स्थान तेव्हा सोडीन जेव्हा माझा रामराया अयोध्येमध्ये जन्माला येईल. काय कमाल आहे. ती 5 वर्ष मी फक्त हे वरदान अयोध्येमध्ये काळ व्यतीत करण्यासाठी वापरेन. सज्जनो, भुशुंडीजी हे ज्या रूपामध्ये पाहिजे त्या रूपामध्ये स्वतःला परावर्तित करू शकतात. लक्षात घ्या, परंतु तरी देखील भुशुंडीजींनी आपला कावळ्याचा देह कधीच सोडलेला नाहीये.
रामाच्या अयोध्येला जातात तेव्हा देखील कावळ्याच्याच रूपामध्ये येतात. न जाणे आपल्या घरामध्ये देखील कुठला कावळा भुशुंडीजींच्याच रूपात आला तर. मला परवा आपल्या एका श्रोत्याचा फोन आला होता. त्याची नात आणि ते दोघेही जण दररोज कथा ऐकतात. लहान नात आहे आणि कावळ्याची गोष्ट आहे आणि त्यातच भुशुंडीजींचं हे चरित्र कुठेतरी तिच्या मनामध्ये कुठेतरी फार विलक्षण घर करून बसलं होतं. आणि त्या दिवशी तो मुलीला खेळवत होता. बाहेरच्या आपल्या फ्लॅटच्या बाहेर जे छोटंसं अंगण होतं त्याच्यामध्ये, आणि तिथे एक कावळा त्यावेळेला आला. तर त्या कावळ्याच्याकडं ती नात झेपावली त्याला पकडण्यासाठी. याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की अरे, कुठं त्या कथेचा प्रभाव. सज्जनो, आपल्याला कशा पद्धतीने हे रामायण सर्व बाजूनी घेरून टाकतो. आमच्या एक ताई पण आहेत, दररोज हातामध्ये पोळीचा तुकडा घेऊन काहीतरी खाद्यपदार्थ घेऊन खिडकीतून कावळ्याला खाऊ घालतात. मला तरी त्यांचा व्हिडिओ पाठवला होता. खरोखर सज्जनो, रामभक्त हा असा निर्वैर झाला पाहिजे. आज सकाळी सहज काहीतरी ऐकत होतो, त्यामध्ये तुकाराम महाराज जेव्हा या भंडारा डोंगरावरती भजन करत बसायचे आणि जर एखादा पक्षी चुकून माकून उडून गेला तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे. म्हणायचे, भगवंता, अजूनही माझी देहबुद्धी संपली नाही का रे? याला अजूनही माझ्यापासून भीती वाटतेय का? संपूर्ण निर्वैर होणं. का नाही येणार भुशुंडी तुमच्या दारामध्ये? मग सांगा बरं. असे भुशुंडी म्हणतात की मी जेव्हा जेव्हा रघुनाथाचं हे गुणगान करण्यासाठी अयोध्येमध्ये जायचो, त्या वेळेला रघुवीर भक्तांच्या हितासाठी हे मनुष्य शरीर धारण करायचे. मी त्यांच्या नगरीमध्ये राहायचो, त्यांच्या शिशुलीला पाहायचो आणि विलक्षण सुख प्राप्त करायचो. म्हणजे कावळ्याच्या देहामध्ये राहून नीलगिरी पर्वतावरती देखील परमानंद आहे आणि अयोध्यामध्ये देखील परमानंद आहे. सज्जनो, भजन जर आमच्या जीवनात आम्हाला काही देत असेल तर परमानंद, त्याच्या खाली कुठली स्थिती नाहीच. ज्या आनंदासाठी आम्ही एवढं धडपडतो, काय काय उपद्व्याप करतो, व्यवहार करतो, प्रपंच करतो, सगळं करतो, पण त्यामध्ये आम्हाला आनंद मिळत नाही. परंतु ज्याच्यामध्ये खरा आनंद आहे ते आम्ही करायला तयार होत नाही. अहो, ज्या आनंदामध्ये मृत्यू देखील विसरून जावा असा हा परमानंद भुशुंडी घेऊन जगतायत. अयोध्येमधले 5 वर्ष परमानंदामध्ये व्यतीत करून मग कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु नाही की आता परत निघायचंय. कारण कुठेही गेलो तरी तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोण आहे? त्यामुळे त्या शिशु हृदयामध्ये धारण करायचं आणि 5 वर्षानंतर पुन्हा त्या कल्पातली सुट्टी संपली. भजनामधली पीएल भुशुंडीजींना आहे एका कल्पामध्ये 5 वर्ष. असं अयोध्येमध्ये येऊन राहायचं आणि मग भगवंताच्या शिशुरूपाला आपल्या हृदयामध्ये धारण करून पुन्हा आपल्या नीलगिरी पर्वतावरच्या आश्रमावरती जाऊन भजनामध्ये आपला काळ व्यतीत करत राहायचा. कथा सकलमय तुमही सुनाई, काग देह जेही कार न पाई, कहीं उतात सब प्रश्न तुम्हारी, राम भगती महिमा अति भारी. हे गरुडजी, आपण मला जे प्रश्न विचारले, मी प्रामाणिकतेने आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. मला का कावळ्याचा देह प्राप्त झाला? मला ही रामकथा कुठं प्राप्त झाली? माझ्याकडे असं काय आहे नेमकं की ज्याच्यामुळे तुमचे संदेह दूर झाले? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिली. खरोखर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच गुरुकिल्लीमध्ये सामावलेलं आहे. राम भगती महिमा अति भारी. तुम्ही रामाची भक्ती करा, त्याचा महिमा सांगता येणं केवळ अशक्य आहे. राम लौकिक पारलौकिक समस्त सुखांची खाण आहे. राम नाम हे तुमच्या जीवनातल्या सर्व दुःखांचं औषध आहे. ही रामकथा तुमच्या मनाला खऱ्या अर्थाने विश्राम प्रदान करणारी आहे. हे रामाचं धाम तुमच्या जीवनाला सर्व सौख्य देणारं आहे.
ज्याचा देहच अयोध्या झाली, त्याच्या हृदयामध्येच तो राम प्रगटला. भुशुंडीजी म्हणतायत की मी काय सांगू तुम्हाला, राम भगती महिमा अति भारी. रामाच्या भक्तीनेच हे सगळं काही प्राप्त होतं. ताते यह तन मोहि प्रिय भयहु राम पद नेह. निज प्रभु दर्शन पायऊं गए सकल संदेह. आपण म्हणाला मी इथं साक्षात गरुड समोर बसलेलो आहे. तुम्ही एक ज्याला लोमश मुशींनी चांडाळ म्हटलं, ज्याला समाज जीवनामध्ये देखील एक त्याज्य पक्षी या रूपाने बघितलं जातं, अशा कावळ्याच्या रूपात बसलेला आहात. आपल्याला असं वाटत नाही का की निदान हा कावळ्याचा देह थोडासा सोनेरी करावा, आणखीन त्याला काही रूपवान करावं, किंवा आणखीन कुठला तरी वेगळ्या देहामध्ये परावर्तित व्हावं? मला काहीच नकोय. बस मला हा कावळ्याचाच देह विलक्षण प्रिय आहे. का प्रिय आहे? कारण याच देहाकडून मला रामाच्या चरणांचं प्रेम प्राप्त झालंय. माझं भजन अव्याहतपणे चालू आहे. मला ब्रह्मानंद महाराजांची आठवण येते, जेव्हा श्री महाराज बुवांना म्हणतायत, बुवा स्वारी फार प्रसन्न आहे, मागून घ्या मागून घ्या, काय पाहिजे तुम्हाला? ब्रह्मानंद महाराज शांतपणे उभे आहेत, काहीच मागत नाहीत. शरीर पुलकित झालेलं आहे, नेत्र सजल झालेले आहेत. महाराज म्हणतात, काय झालं, काय पाहिजे आपल्याला सांगा ना. असं करायचं का बुवा? मी रामाला सांगू का आपल्या शरीरावरचे हे सगळे कोडाचे डाग घालवून टाकायला? ब्रह्मानंद महाराज महाराजांना म्हणतात, नको महाराज, राहू द्यात ते. हे कोडाचे डागच माझे वैराग्याचे अलंकार आहेत. त्यामुळे माझं या देहावरचं प्रेम उडून गेलं आणि हा देह भजनी लागला. न जाणे पुन्हा हा देह जर सुस्थितीत आला आणि जर भजन गेलं तर? सुजनो, किती सुंदर सूत्र आहे आपल्या जीवनामध्ये. जळो ते सौंदर्य जे माझ्या भजनाच्या आड येत आहे. आणि जर जीवनामध्ये एखादं व्यंग असेल, कदाचित लौकिक दृष्टीने कुरूपता असेल, परंतु जर त्यामध्ये भजन अविरल चालू असेल, प्रगाढ चालू असेल, तर तो देहच खऱ्या अर्थाने मौल्यवान आहे. काय ते करावे संपत्तीचे लोक, जानकी नायक नाही जेथे. हा जानकीचा नाथ जिथं नाही, ते सोडून सगळं काही या सृष्टीमध्ये त्याज्य आहे. आणि मग कदाचित भुशुंडीजींसारखा कावळ्याचा देह मिळाला आणि भजन जर टिकत असेल तर तो कावळ्याचा देह श्रेष्ठ आहे. ब्रह्मानंद महाराजांसारखा कदाचित कोडाने युक्त असलेला देह प्राप्त होतोय, परंतु नाम अविरल निरंतर टिकतंय, तो देह श्रेष्ठ आहे. स्वरूपानंदांसारखा कदाचित कृश अनेक प्रकारचे रोग असलेला देह असेल, परंतु जर अनुसंधान निरंतर टिकतंय तर तो देह श्रेष्ठ आहे. गुरुदेव रानडेंसारखा अत्यंत कृश क्षीण झालेला देह असेल, परंतु नाम निरंतर टिकतंय, तो देह श्रेष्ठ आहे. भुशुंडी म्हणतायत की मला त्यामुळे हाच देह अत्यंत प्रिय आहे, ज्याने मला भगवंताचं प्रेम मिळालं, त्यांचं दर्शन मिळालं, माझे सगळे संदेह नाहीसे झाले. भगती पच्छ हट करी रहे हूं, दीनी महाऋषी साप, मुनी दुर्लभ बर पायऊं, देखूं भजन प्रताप. बघा, मी म्हटलं तर लोमश मुनींच्या बरोबर अट्टहासाने संवाद करताना वादविवादच वाढवला, परंतु माझा पक्ष होता भक्ती पक्षावरती दृढ राहण्याचा. आणि या भक्ती पक्षावरती दृढ राहण्यासाठी लोमश मुनींनी कृपा केली, कठोर कृपा केली, मला शाप दिला. परंतु त्याचा परिणाम असा झाला की या भक्ती पक्षावरती आजपर्यंत मी मनुष्य रूपाने चालत चाललो होतो, आता मला पक्षी रूपाने विहंगन मार्ग मिळाला. वा, विप्र रूपामध्ये मी कदाचित पिपलिकाच्या मार्गाने या भक्ती मार्गावरती चालत होतो. लोमश मुनींनी मला कावळ्याच्या रूपाने विहंगम मार्ग उपलब्ध करून दिला आणि त्यामुळं मुनींनाही दुर्लभ असणारं असं हे वरदान मला मिळालं.
भजनाचा हा प्रताप आहे की त्याने मला सर्व दृष्टीने माझं कल्याण करून टाकलं, आणि त्यामुळं मला हा कावळ्याचा देह परमप्रिय आहे. याला सोडून मोक्षाची देखील मला अभिलाषा नाही, आणि त्यामुळं मी मृत्यूचा विचार देखील मनामध्ये आणत नाही. असं हे माझं नित्य निरंतर भजन या कावळ्याच्या देहामध्ये चालू आहे. हे गरुडजी, त्यामुळं मला हा देह अत्यंत प्रिय आहे. सज्जनो, अशा रीतीने हा संवाद आता भक्ती मार्गाकडे आम्हाला घेऊन जाणार आहे. त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.